और आप देख रहे हैं सुप्रीम पावर न्यूज। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर। महाराष्ट्र के गोंदिया से। जिले के एवं गोंदिया शहर के लिए खुशखबर। पहली बार रामदेवरा सभागृह में दिनांक 6 जनवरी 2024 को ज्येष्ठ नागरिक पुरुष महिलाओं के लिए सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में राज्यसभा सदस्य माननीय प्रफुल्ल भाई पटेल, माननीय सुनील जी मेंढे, खासदार लोकसभा आमदार विनोद जी अग्रवाल, पूर्व विधायक राजेंद्र जैन, गोपाल दास जी अग्रवाल, रमेश भाव कुथे, इनके उपस्थिति में कार्यक्रम का शुभारंभ होगा। दिन भर आयोजित कार्यक्रम में केवल ज्येष्ठ नागरिक ही सांस्कृतिक सहभाग लेकर कार्यक्रम को संपन्न कराएंगे। ऐसी जानकारी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ के जिला सचिव दुलीचंद्रान बुद्धे इन्होंने दी। इस अवसर पर कार्याध्यक्ष माननीय लिखेंद्र कटरे द्वारा लिखित वर्णावरील काहे स्थान के पुस्तिका का लोकार्पण किया गया। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। पोलीस स्टेशनच्या समोरचा भाग जी मोडी आहे शशिकरण पहाडी, मांडववाही पासून शशिकरण पहाडीपर्यंत बोट आहे की तुम्हाला माहिती? मांडववाही पासून शशिकरण पहाडीपर्यंत बोगदा आहे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही ना। आणि मांडव आता तिला मांडवदेवी नाही आहे, ती ट्रायबलची मांडवबाई आहे, बाई आहे, ती स्त्री आहे मांडवबाई। तर मांडवबाईचा आता रूपांतर देवीमध्ये आणि आदिवासींची पहिली एक बिचारी देवी आहे, ट्रायबलची पहिली देवी आहे। त्याच्यासाठीही साहेबांसोबत आम्ही बसण्याचा प्रयत्न झाला की बाईची सखोल चौकशी करता येईल। त्याच्यातही मला असं वाटतं आपला प्रयत्न सुरू आहे। आणखी या जिल्ह्यात इतिहास आहे। सुप्रिया डगरम, दत्तप्रभूंची इथं एक माणूस काही लोकांना माहिती नसेल, म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये 1919 ते 1920 एक माणूस किरणापूर पासून कोणी येतो इथं तो राहतो, कारण त्यावेळेचं मोठं नंदागौडीच्या घरून झाल्याचं तो कचाही बोललाय त्याच्यात। ही माहिती खोटी नाहीये, गॅझेट मध्ये डिक्लेअर झाली आहे। ही शाळा होती गंगाबाई रुग्णालयाच्या बाजूला, जिथं आता जिल्हा परिषदची ऑफिस आहे। ही शाळा गोंदियात बनवली होती। भाई आहे तिच्या हातात जावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। जुन्या भारतात सुद्धा जबरदस्त व्यक्तिमत्व आहे। माझा कोणी त्यांच्या हातात दिलं, बिचाराला फाशी देण्यात आली, ही गोष्ट वेगळी इतिहासामध्ये जाऊन कोणाच्या समाजाशी झगडे करण्याची महत्वाचे। म्हणून घटनास्थळाची जितनी उमर आहे उस उमर का